तर तिकडे बीड जिल्ह्यामध्ये दोन समाजाचे दोन मेळावे होणार आहेत। परळीमध्ये भगवानगडावरती पंकजा मुंडे यांचा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून ओळखला जाणारा दसरा मेळावा होणार आहे। यंदा दसरा मेळावा याचं 11वं वर्ष पूर्ण करतोय। तर बीडच्या पाटोद्यामध्ये सावरगाव घाट इथे भगवान भक्तिगडावरती हा मेळावा आहे जो दुपारी होणार आहे। दुसरीकडे बीडच्या नारायणगाव गडावरती मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा आहे। तर जरांगे पाटलांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रुग्णालयात, मात्र तरीही नारायणगडावरती मेळावा घेण्यासाठी मात्र ते ठाम आहेत। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, आकाश सावंत, आणि दुसरीकडे नारायणगडावरती होणाऱ्या मनोज जरांगेंच्या मेळाव्याच्या अपडेट्ससाठी आपल्या सोबत आहेत मोहसिन शेख। सगळ्यात आधी आकाश सावंत, तुमच्याकडे येते, कशा पद्धतीने तयारी पूर्ण झालेली आहे? नक्कीच पाटोद्यातील भगवान भक्तिगड जे सावरगाव घाट येथे आहे, या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे। अवघे काही तासच उरले आहेत। या अवघ्या काही तासामध्ये पंकजा मुंडे या गडावरती दाखल होतील आणि या जे भगवान बाबांचं जे जन्मगाव आहे, या जन्मगावी पंकजा मुंडे या जे समर्थक येणार आहेत, जे भक्तगण येणार आहेत, यांना संबोधित करणार आहेत। आणि विशेष म्हणजे या आजचा दसरा मेळावा हा विशेष आहे, कारण की गेले 3-4 जे मेळावे होते, या मेळाव्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये पंकजा मुंडे जरी असल्या तरी पंकजा मुंडेकडे कोणतेही मंत्रिपद नव्हतं, मात्र आता यंदाच्या वर्षी त्यांच्याकडे मंत्रिपद आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे बंधू आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील जे वैर होतं, ते वैर देखील आता संपलेलं आहे। आणि आज पंकजा मुंडे जे आहेत, जे बीड जिल्ह्यामध्ये जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेला होता, ओबीसी आणि मराठा, या देखील विषयावर काही बोलतील का, हे देखील पाहणं आजच्या दसऱ्याच्या मेळाव्यानिमित्त पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मंत्रिपद असल्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत आणि या निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे काय नवीन वेगळी घोषणा करतात, हे देखील पाहणं या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विशेष असणार आहे। अगदी मोहसिनकडे जाऊयात। मोहसिन, खरं तर जरांगेंची तब्येत सध्या कशी आहे याबद्दल थोडेसे अपडेट द्याल आणि कशा पद्धतीने मेळावा पार पडणार आहे? नक्कीच मनोज जरांगे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे। मात्र असं असताना देखील आपण ॲम्ब्युलन्स मधून बसून गडावर जाणार आणि दसरा मेळाव्याला हजेरी लावणार यावर ते ठाम आहे। आणि त्यामुळे जी माहिती मिळते ते थोड्या वेळात ते ॲम्ब्युलन्स मधून रुग्णवाहिकेमधून नारायणगडाकडे रवाना होतील। नारायणगडावर जे आज दसरा मेळावा होणार आहे, तर या ठिकाणी जरांगेंची तब्येत जी आहे तर खालावली असल्यामुळे ते खूप वेळ भाषण करतील अशी शक्यता कमी आहे। ते कमी वेळेत आपलं भाषण करतील, हे एक महत्वाचं असणार आहे। दुसरं म्हणजे आत्ताच जे मुंबईचं आझाद मैदानावर जे आंदोलन झालंय, त्यात आपण कसं यश मिळवलं किंवा त्यातून कसा मराठा समाजाला फायदा होणार आहे याबाबत ते वक्तव्य करू शकतात। आणि विशेष म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा जो संघर्ष सुरू आहे मराठवाड्यात, आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। तसं पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, तसंच मनोज जरांगे यांच्या भाषणाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आजचे हे दोन्ही दसरे मेळावे महत्वाचे असणार आहे। आणि नारायणगडावर आज जो मेळावा होतोय त्या ठिकाणी आता जरांगे पाटील पोहोचणार आहेत। त्यांची तब्येत बरोबर नाहीये, मात्र तरीही ते पोहोचतायत। आणि यावेळेसचा जो दसरा मेळावा आहे पूर परिस्थितीमुळे साध्या आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार असं देखील त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे। त्यामुळे दोन भाषणं महत्वाची इथं होतील, एक शिवाजी महाराजांचं, दुसरं म्हणजे मनोज जरांगे यांचं। तर या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि त्यात हे भाषण आता खूप कमी वेळात जरांगे पाटील या आवरतील, कारण त्यांची तब्येत देखील बरोबर नाहीये। पण भाषणात ते काय बोलतील हे पाहणं महत्वाचं असतं। नक्कीच, आणि त्यामुळे अर्थातच या दोन्ही मेळाव्यांकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राजकीय नेत्यांचं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद आकाश आणि मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी।